नमस्कार, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. समाजात आजही मुलगा मुलगी असा भेदभाव पाहायला मिळत असताना रिसनगाव येथील श्री मोहन श्रीपती पवार यांनी कन्या रत्नाच्या जन्माचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. पवार यांना पहिली मुलगी असताना दुसऱ्यांदा देखील कन्या रत्नाची प्राप्ती झाली. मात्र कोणताही संकोच अथवा खंत न बाळगता त्यांनी आपल्या चिमुकलीच्या स्वागतासाठी गावात भव्य रथ मिरवणुकीचं आयोजन केलं. टाळ मृदुंगाच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात आणि आनंदोत्सव साजरा करत नवजात कन्याचं स्वागत करण्यात आलं. या स्वागत यात्रेदरम्यान रिसन गावातील ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून चिमुकलीवर पुष्पवृष्टी करत तिचं जंगी स्वागत केलं. गावातील महिला, पुरुष, युवक व बालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कन्या जन्माचा आनंद द्विगुणित केला. मुलगी घराची लक्ष्मी आहे हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत श्री मोहन पवार यांनी समाजापुढे सकारात्मक उदाहरण ठेवलं. या उपक्रमाचं संपूर्ण लोहा व कंधार तालुक्यात कौतुक होत आहे. सामाजिक माध्यमांवरही या स्वागत सोहळ्याची चर्चा रंगली. कन्या जन्माचा उत्सव साजरा करून समाजात समानतेचा आणि मुलींच्या सन्मानाचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. गजानन दांगटे, संपादक, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज. आज मी मध्ये आहे. तर आज असा काही उपक्रम राबवला आहे तो आपल्याला कौतुक वाटेल, अभिमान वाटेल की माझ्यासोबत आहे संघाचे पुत्र श्रीपती पवार, मोहन श्रीपती पवार, त्यासोबत आमचे सर्वांचे लाडके मामा